नमस्कार, मिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पायनॅपल क्रश आणि स्ट्रॉबेरी क्रशपासून घरच्या घरी गोळा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. चला मग कृतीला सुरुवात करूया. स्ट्रॉबेरी फ्लेवरमधला गोळा बनवूया. त्यासाठी 1 लिटर पाणी, साधंच पाणी आहे. कप साखर, 1 लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस नंतर मीठ, 1 कप स्ट्रॉबेरी क्रश. 2 ते 3 मिनिटासाठी ब्लेंड करून घेऊया. आता गोळा ज्याच्यात आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे ते मिश्रण गाळून घेऊया त्या डब्यामध्ये. आता आपण हे मिश्रण 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवूया. आता सेम प्रोसेस पायनॅपल गोळ्यासाठी करूया. 1 लिटर पाणी घेतलं आहे, 1 कप साखर, पाव चमचा मीठ, 1 लिंबाचा रस. साखर पूर्ण मेल्ट करून घेऊया आपण. साखर व्यवस्थित मेल्ट झाली आहे. आता यात आपण पायनॅपल क्रश घालूया. ब्लेंड केल्यावर खूप लाईट कलर झाला याचा. थोडासा फूड कलर टाकते मी याच्यात. फ्रीझरमध्ये 8 ते 10 तासासाठी सेट करायला ठेवूया. काल जो मी गोळा सेट करायला ठेवला होता 8 ते 10 तासासाठी, तो सेट झाला. हा चांगल्या प्रकारे सेट झाला आहे गोळा. आता फोकच्या साहाय्याने आपण स्क्रॅप करून घेऊया. आता हे 2-3 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवूया. 2 तासासाठी सेट करायला ठेवलं होतं, तो रेडी आहे. आता आपण सर्व करूया. खूप मस्त झालं आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला जर मी हा गोळा बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.